ज्यावेळेस एकापेक्षा जास्ती टेस्ट असतात, एकापेक्षा जास्ती लॉजिकल टेस्ट असतात, त्यावेळेस नुसतं इफ फंक्शन आपल्याला सफिशियंट होणार नाही. मी बोलतानाच म्हणते की फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तीनही विषयांचे मार्क्स 50च्या वर असायला हवेत. बोलतानाच आपल्या ओघामध्ये मी आणि हा शब्द वापरते की फिजिक्सही असायला पाहिजे, त्यासोबत केमिस्ट्री असायला पाहिजेत आणि त्यासोबत बायोलॉजी असायला पाहिजे. आणि म्हणजेच आपण इंग्रजीत जर ह्याचं हे केलं तर आपण अँड फंक्शनचा वापर इथे करणार आहोत. इफ सोबत अँड आपण वापरणार आहोत, पण केव्हा वापरणार आहोत? फिजिक्सचेही 50च्या वर असायला हवेत, त्यासोबत केमिस्ट्रीचेही असायला हवेत, त्यासोबत बायोलॉजीचेही असायला हवेत. तसंच एक्सेलमधलं एक दुसरं फंक्शन आहे ते म्हणजे ऑर फंक्शन. एक साधं उदाहरण घेऊयात की कुणीतरी तुमच्या क्लासरूममध्ये किंवा बाहेरून कुणीतरी आलं आणि स्टाफमधल्या दोघांना सांगितलं की ह्यांना आणि ह्यांना बाहेर बोलवलंय. ॲट दॅट टाइम दोघंचे दोघं जातील. अँड इफ समवन सेज की ह्यांना किंवा दुसऱ्या कुणाला तरी तुमच्या स्टाफपैकी हे किंवा हे ह्या दोघांपैकी कोणीही चालणार आहे, एक त्यांनी बाहेर जायचं आहे, तर दुसऱ्या केसमध्ये दोघांपैकी एक गेला तरी चालणार आहे. अगदी अँड आणि ऑर ह्याचे आपण अगदी शब्दशः अर्थ घेणार आहोत. आणि म्हणजे सर्वच्या सर्व कंडिशन्स आपल्याला ट्रू असायला हव्यात. फिजिक्सचे मार्क्स पण 50च्या वर असायला हवेत, केमिस्ट्रीचे पण असायला हवेत आणि बायोलॉजीचेही असायला हवेत. तीनही गोष्टी आपल्याला ट्रू लागणार आहेत, तेव्हा आपण अँड फंक्शनचा वापर करणार आहोत. ओके, तिघांपैकी कुठल्याही एका विषयात 50च्या वर असतील तरी चालणार आहे, मग मी ऑरचा वापर करीन. ओके, सो अँड आणि ऑर हे फंक्शन इफ सोबतच कंबाईन करून वापरले जातात. आता अँड आणि ऑर हे केव्हा वापरायला हवेत, याच्यासाठी आपण एक आधी सिक्वेन्स ठरवून घेऊयात. जेव्हा आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा आपला प्रश्न एक्सेलमधला किंवा आपल्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असे लॉजिकली गोष्टी आपल्या समोर येतात की आता इथे लॉजिक्स वापरायचं आहे, तर पहिली गोष्ट की किती लॉजिकल टेस्ट आहेत. 3 विषय तुम्हाला चेक करायचे आहेत की ॲव्हरेजचे मार्क्स चेक करायचे आहेत. मग तीनही विषय जर चेक करायचे असतील तर किती लॉजिकल टेस्ट आहेत? 3 लॉजिकल टेस्ट आहेत. ओके, मग एकापेक्षा जास्त लॉजिकल टेस्ट असतील तर आपण अँड किंवा ऑरचा वापर करणार आहोत. आता पुढला मुद्दा, अँडचा वापर केव्हा करणार? जेव्हा तीनही टेस्ट आपल्याला ट्रू हव्या असतील, म्हणजेच फिजिक्सचेही मार्क्स 50च्या वर हवेत, केमिस्ट्रीचेही 50च्या वर हवेत, बायोलॉजीचेही 50च्या वर हवेत. तीनही विषयांचे मार्क्स 50च्या वर हवे असतील तर मी अँड वापरीन. ओके, आणि मग तिघांपैकी एका विषयाचा कुठलाही 50च्या वर असेल तरी चालणार आहे असं असेल तर मग मी ऑरचा वापर करीन. सिक्वेन्स असा की किती लॉजिकल टेस्ट आहेत, एकापेक्षा जास्त असतील तरच आपण अँड आणि ऑरचा वापर करू. त्यापुढे सर्वच्या सर्व लॉजिकल टेस्ट तुम्हाला ट्रू हव्यात का? हव्या असतील तर अँडचा वापर करू. लॉजिकल टेस्टपैकी कुठलीही एकच टेस्ट ट्रू असेल तरी चालेल तर मग आपण ऑरचा वापर करू. अशा सिक्वेन्सने जर तुम्ही याद गेलात तर कन्फ्युजन खूपच कमी होईल. आता उदाहरणार्थ मगासचं जे उदाहरण घेतलं आपण विषयांचं, त्या सिक्वेन्सने आपण जाऊयात की किती लॉजिकल टेस्ट आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तीनही विषयांचे मार्क्स 50च्या वर हवेत. किती लॉजिकल टेस्ट आहेत? 3. त्यामुळे फक्त इफ आपल्याला सफिशियंट होणार नाही, मग आपल्याला अँड आणि ऑरचा वापर करायला लागणार आहे. तिघच्या तिघ गोष्टी आपल्याला ट्रू असायला हव्यात. त्यामुळे इथे आपण आधी हा सिक्वेन्स मी लिहून घेते. 3 लॉजिकल टेस्ट आहेत. कुठल्या कुठल्या त्या टेस्ट आहेत? C5 म्हणजे फिजिक्सचे मार्क्स. ओके, मी इथे लिस्ट आउट करते. C5 म्हणजे फिजिक्सचे मार्क्स कसे हवेत? 50च्या वर असायला हवेत. दुसरी टेस्ट काय? केमिस्ट्रीचे मार्क्स म्हणजे D5, तेही 50च्या वर असायला हवेत. तिसरी टेस्ट बायोलॉजीचे मार्क्स म्हणजेच E5, तेही 50च्या वर असायला हवेत. या 3 टेस्ट आहेत. ओके, तिघीच्या तिघी आपल्याला ट्रू असायला हव्यात, म्हणून मग मी अँडचा वापर करते. अँड आणि मी ओपन ब्रॅकेट. अँडचं तुम्ही हे वाचू शकता, हा मेसेज किंवा कमेंट वाचू शकता
checks whether all arguments are true and return true if all arguments are true. ह्याच्या आत ज्या कंडिशन्स तुम्ही लिहिणार आहात त्या सर्वच्या सर्व ट्रू असल्या तरच तुम्हाला रिझल्ट हा ट्रू मिळणार आहे, अदरवाईज रिझल्ट विल बी फॉल्स. ओके, सो अँड सिंटॅक्स प्रमाणे जाऊयात. लॉजिकल 1, लॉजिकल 2. लॉजिकल 1, लॉजिकल 2 म्हणजे लॉजिकल टेस्ट 1, लॉजिकल टेस्ट 2. एक्सेल 2007 ह्या व्हर्जनमध्ये तरी आपण 30 लॉजिकल टेस्ट यामध्ये एंटर करू शकत होतो. आणि याचं छोटं उदाहरण म्हणजे सचिनला जर असे 30 विषय असते तर त्याचे 30 विषयांचे मार्क्स आपण एका फंक्शनमध्ये कंपेअर करू शकलो असतो. ओके, लॉजिकल 1 म्हणजेच पहिली लॉजिकल टेस्ट. फिजिक्सचे मार्क्स 50च्या वर आहेत का, कॉमा. केमिस्ट्रीचे मार्क्स 50च्या वर आहेत का, कॉमा. बायोलॉजीचे मार्क्स 50च्या वर आहेत का. ओके, आणि ब्रॅकेट क्लोज. तुम्ही जर अँडचा सिंटॅक्स बघितलात तर लॉजिकल 1, लॉजिकल 2, लॉजिकल 3, कॉमा लॉजिकल 4 ऑनवर्ड्स असा सिंटॅक्स दिसतोय. पण अँड फंक्शनमध्ये व्हॅल्यू विथ ट्रू आणि व्हॅल्यू विथ फॉल्स अशा इफ सारख्या गोष्टी नाही आहेत, त्यामुळे आपण पास फेल असे रिझल्ट्स आपण इझिली लिहू शकणार नाही. अँड फंक्शन काय करतं आहे, अशा लॉजिकल टेस्ट होल्ड करण्याचा एक होल्ड ते करतं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त कंडिशन्स ते फक्त होल्ड करतं आहे, की जे इफमध्ये फक्त आपण एकच टेस्ट लिहू शकतो. अँड आणि ऑर अशा अनेक टेस्ट त्यांच्या ब्रॅकेट्समध्ये ते तिथे अलाउड आपल्याला केलेलं आहे. सो C5 ग्रेटर दॅन 50, D5 ग्रेटर दॅन 50, E5 ग्रेटर दॅन 50, ब्रॅकेट क्लोज. अँड ऑर are the functions which hold more than one logical test. लॉजिकल टेस्ट म्हणजे अशा कंडिशन्स की ज्या लेस दॅन ग्रेटर दॅननी येतात. लेस दॅन ग्रेटर दॅन अशी चिन्ह किंवा ज्याला लॉजिकल ऑपरेटर्स असं म्हणलं जातं, अशी चिन्ह आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असा रिझल्ट देतात. त्यामुळे अँड फंक्शनचाही रिझल्ट आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असाच मिळणार आहे. ओके, त्यामुळे याला जर मी आता ड्रॅग केलं तर आपल्याला जिथे जिथे ज्या ज्या विद्यार्थ्यांना 50च्या वर तीनही विषयात मार्क्स आहेत तिथे तिथे तुम्हाला ट्रू आलेलं दिसणार आहे. उदाहरणार्थ हा दुसरा विद्यार्थी विनोद 78, 65, 75 आणि म्हणून इथे ट्रू आला आहे. पण ह्या केसमध्ये जर तुम्ही पाहिला तर सचिन पहिला स्टुडंट, फिजिक्समध्ये कमी मार्क्स असल्यामुळे ही इज फेल हिअर किंवा इथे फॉल्स आलं आहे. ओके, पण अँड ऑर सारखी फंक्शन्स आपल्याला पास किंवा फेल असे रिझल्ट्स लिहायला आपल्याला थँक्यू अँड ऑर सारखे फंक्शन्स आपल्याला पास किंवा फेल असे रिझल्ट्स लिहायला मात्र त्यांच्या फंक्शनमध्ये अशी कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. तुम्ही जर सिंटॅक्स पाहिलात तर परत एकदा मी दोन्ही फंक्शन्सचे रिझल्ट्स सिंटॅक्सेस आता इथे लिहिते. इफमध्ये 3 गोष्टी असतात. लॉजिकल टेस्ट असते, कॉमा व्हॅल्यू विथ ट्रू, कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स. राईट, हे इफ आपण मगाशी बघितलं. आणि आता एकापेक्षा जास्त टेस्ट असतील तर आपण अँड आणि ऑर वापरणार आहोत. अँड आणि ऑरमध्ये काय असतात, अनेक लॉजिकल टेस्ट असतात. लॉजिकल टेस्ट 1, लॉजिकल टेस्ट 2 अशा अनेक टेस्ट इथे असणार आहेत अँड आणि ऑरमध्ये. ओके, मग मला पास फेल सारखे रिझल्ट जर हवे असतील तर मी नेमकं काय करायला हवं आहे. मला पास फेल म्हणजे आता तीनही विषयात 50च्या वर मार्क्स असतील तर पास आणि नसतील तर फेल. म्हणजेच काय, मला इफमधली व्हॅल्यू विथ ट्रू आणि व्हॅल्यू विथ फॉल्स ह्या दोघांचा वापर मला करायचा आहे. पण इथे मात्र आपल्याला एकच टेस्ट टाकता येते. तुम्ही जर बघितलं तर इफमधली जी लॉजिकल टेस्ट आहे तिचा रिझल्टही आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असा मिळतो. अँडमध्ये जी अँड फंक्शन जे आहे त्याचाही रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स मिळतो. ऑरचा पण रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स मिळतो.
तर मग इफची जी लॉजिकल टेस्ट आहे त्या लॉजिकल टेस्टमध्येच मी इथे अँड फंक्शनचा वापर करणार आहे आणि बाकीचं जे इफ आहे ते जसंच्या तसं. इफच्या आतमध्येच मी अँड फंक्शनचा वापर केला. ही तुमची लॉजिकल टेस्ट आहे, कारण अँडचाही रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स येतो. ट्रू आला तर कुठला रिझल्ट, कुठली ॲक्शन तुम्हाला करायची आहे ती व्हॅल्यू विथ ट्रू, आणि फॉल्स आला तर कुठली ॲक्शन करायची आहे, दिस इज व्हॅल्यू विथ फॉल्स. तर ह्या सिक्वेन्सने आपल्याला करता येतील ह्या गोष्टी. आपण आता हे कंबाईन करून बघूया. हा अँडचा रिझल्ट होता. ओके, इज इक्वल टू इफ किती लॉजिकल टेस्ट आहेत. ऑब्वियसली एकापेक्षा जास्ती टेस्ट आहेत आणि त्या तिन्हीच्या तिन्ही टेस्ट आपल्याला ट्रू हव्यात, म्हणून मी अँडचा वापर केला. त्या टेस्ट आता आपल्याला अँडमध्ये लिहायच्या आहेत. पहिली टेस्ट C5 म्हणजेच फिजिक्सचे मार्क्स, दॅट शुड बी ग्रेटर दॅन 50, कॉमा केमिस्ट्रीचे मार्क्स D5 that should be greater than 50, comma biologyचे marks that also should be greater than 50. लॉजिकल टेस्ट तुमची इथेच कंप्लीट होणार आहे, म्हणून ही अँडची ब्रॅकेट इथे क्लोज व्हायला हवी आहे. तुम्ही सिंटॅक्सेसकडे जर आपण बघितलं, ही ब्रॅकेट जर मी रिमूव्ह केली तर आपण अँडमध्ये आहोत अजूनही. ब्रॅकेट जर मी कंप्लीट केली तर लॉजिकल टेस्ट तुमची इथे पूर्ण होते. लॉजिकल टेस्ट नंतर इथे कॉमा दिसतोय म्हणून मीही इथे कॉमा देणार. व्हॅल्यू विथ ट्रू विल बी डबल इन्व्हर्टेड कॉमा पास, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, कॉमा व्हॅल्यू विथ फॉल्स विल बी फेल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि ब्रॅकेट क्लोज्ड. ओके, आणि आपण एंटर केलं तर पहिला स्टुडंट हा फेल आहे. ओके, and easily we can drag the formula. ओके, सो मल्टिपल लॉजिकल टेस्ट असतील तर अँड आणि ऑरचा कसा वापर केला पाहिजे ते आपण बघितलं. याचं एक दुसरं उदाहरण आपण बघूयात. इथे लिहिते मी ह्या सिक्वेन्समध्ये, किंवा आपण नवीन शीटवरच करूयात बेटर वे. येस, ओके, आय एम गोइंग टू राईट हिअर